आपण आहोत अलंकापुरीमध्ये म्हणजेच मयुरी पार्क सिल्वी या ठिकाणी गावागावामधनं खाद्यपदार्थ येत आहेत. तर खास खारीबुंदी या ठिकाणी आपण समोर पाहतात. तर त्यांनाच विचारूयात ही खारीबुंदी भाऊ कुठून आली आणि कसं आहे व्यवस्था तुम्ही केलेली? रंगनाथ महाराज गुरुजी सोनपेटकर जन्मभूमी या ठिकाणून आर्यवैश्य समाजाच्या वतीने खारीबुंदी 120 किलो देण्यात आलेली आहे. बिलकुल. आणि सगळेजण आमच्या ताईसोबत सुद्धा आलेले आहेत सोबत. बाबा या म्हणजे कसं बाबा यांचं नियोजन कसं झालं होतं? वास्तविक मी यांना म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदाच ह्या सगळ्या मंडळाला पाहतोय, पण यांचं प्रेम असं आहे की पहिल्यांदा पाहून यांनी हा कार्यक्रम पाहिला नाही, परंतु ह्या कार्यक्रमाची त्यांनी चर्चा ऐकून होती की निष्काम कार्यक्रम आहे आणि गुरुजींचे संपूर्ण जीवन निष्कामतेमध्ये गेलेलं आहे. त्यांनी निष्कामता आचार शिकवलेला आहे. त्यामुळं अशा परंपरेचे अन्वयी असल्यामुळं यांनी ठरवलं की आपण जर तिथं अन्नदान असेल तर अन्नदानाला महत्त्व आहे. निष्काम कार्यक्रमामध्ये आम्हीसुद्धा जावं म्हणून यांनी रात्री संपर्क करून अचानक संपर्क केला. म्हटले महाराज काय कमी आहे? आम्ही त्यांना सांगितलं काय तुम्हाला अन्नदान इथं तर पैसे घेतले जाणार नाहीत, पैसे नाही घ्यायचे, फक्त अन्नदान आणा. म्हटलं काय आणायचं? म्हटलं तुमच्या पद्धतीने काही आणा. तर त्यांनी अत्यंत सुंदर हा पदार्थ खारीबुंदी आणलेला आहे. आणि खारीबुंदी नाही खारेबुंदी खात राहा नाही का, म्हणजे असा सुंदर हा योग आहे. आणि ही सगळी कोणी एक व्यक्ती याला प्रमुख नाही, न कोणी एक व्यक्ती याच्यामध्ये काम करत नाही. एक कोणी महाराज असे 4-2 महाराज नाही, तर सर्व तालुक्यातले प्रत्येक व्यक्ती आहे हे कार्यक्रम करण्याच्या पाठीमागे. हे सगळ्यात महत्त्वाचं इंडिकेट होणं महत्त्वाचं आहे की बाबा हा व्यक्ती केंद्रित कार्यक्रम नाही किंवा एखादा समूह केंद्रित नाही, हा जनसामान्यांचा माऊली भक्तांचा केवळ वारकऱ्यांचा कार्यक्रम आहे, वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम आहे. हेच याच्यातलं महत्त्वाचं निवेदन आहे. रामकृष्ण. आपण